आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अभिनंदन, आता आपण व्याही होणार. नशीब काढलंस मिताली, खोतांच्या घरची सून होणार आहेस तू आता. सगळी जबरदस्ती, नक्कीच यात काहीतरी डाव असणार खोतांचा. या नकटीपेक्षा नलीच यायला हवी होती सून म्हणून. हा डाव का मांडलाय खोतांनी काय माहिती. ओ खोतीणबाई, कुठे हरवलात? गृहलक्ष्मीचा मानपान करा. हो हो, बस बस बाळा. ठीक. आता घे. विनाशकाले विपरीत बुद्धी, असा वागलास तू सौरभ. इतका साधा आणि सरळ समजत होते मी तुला. त्या प्रमिला आणि बाबारावचे सगळे तुरगुण ठासून बनलेत तुझ्यात. त्या निरापराध आणि निरागस नलीला मारायला निघाला होतास. बापाच्या पावलावर पाऊल ठेवतोस हे दाखवून दिलंस तू. इतका मोठा गुन्हा केलाय सौरभ तू. या चुकीची कठोर शिक्षा तुला आता मिळणार. आज बऱ्याच दिवसांनी चांगलं काहीतरी घडतं. आज तुझी आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. तुझी आई नेहमी म्हणायची की माझ्या मितालीला श्रीमंत सासर मिळायला हवं, राजा राणीचा संसार झाला पाहिजे. मिताली, तू अशी गप्प का? काय रे? हा, तुझ्या डोळ्यात अश्रू. अगं अगं, आज किती आनंदाचा दिवस आहे. लग्न ठरलंय तुझं. तुझ्या चेहऱ्यावर किती छान आनंद असायला हवा आणि तुझ्या डोळ्यात अश्रू. बाबा,
मनासारखं घडलं की आनंद होतो माणसाला. म्हणजे तुझ्या मर्जी विरुद्ध होत आहे लग्न? खोतांच्या मर्जीप्रमाणे घडतंय सगळं. माझ्या मनाचा भावनांचा कोणी विचार केला का? मुळात मला ना हे लग्नच मान्य नाहीये. पण वेद सारखा मुलगा, खोतांचं घराणं. बाबा, वेद माझा मित्र आहे हो, जोडीदार म्हणून मी त्याचा विचार कधीच केला नाही. कारण वेदचं प्रेम नलीवर आहे. अगं हा तुझा भ्रम आहे. असं असतं तर बाबाराव इथं तुला मागणी घालण्यासाठी आले असते का? आणि वेद पण होता ना त्यांच्या बरोबर. वेद का आला बरोबर? त्याचं जर नलीवर प्रेम असतं तर वेद इथे आलाच नसता ना. खोतांच्या घरी काय सुरू आहे माहितीये का आपल्याला बाबा? आणि ते बाबाराव खोत कसे आहेत हे अख्ख्या गावाला माहिती. अगं पण त्यांनी मागणी घातली आहे तुला, आणि वेद पण होता ना सोबत. अहो बाबा, मी वेदला बघितलं ना मगाशी. लग्नाचा विषय काढल्यावर वेदचा चेहरा शॉक होता. तुला नक्की काय म्हणायचंय? मी नाही लग्न करू शकत वेदशी. ऋषी, ऋषी, नले, नले, काय झालं? ए नले, ए काय झालं तुला? ए नले, ए उठ, नली, डोळे उघड. नली, नली, काय झालं हिला? वेद, अरे काय झालं हिला? आणि डोळे का उघडत नाहीये? नले, तू पाणी पाणी आण. हो. नले, 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 डोळे उघड ग. नले, उठ. अगं नली, नली, पाणी पी, पाणी पी. आणि थोडं पी. अगं बोल ना, काय झालंय तुला? काय अवस्था झाली यायची? एक काय झालं अगं तुला? बोल ना नली. काहीतरी. आई 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 तू जरा शांत हो आई, प्लीज. ए नले, सांग ना. शांत व्हा. काय झालं ते? तू काय सांगणार? कशी अवस्था झाली माझ्या मुलीची? तिला असा आधार घेऊन यायला लागतं म्हणजे एवढं काय झालं हिला? नले, मी सांगतो. काकू नली ऑफिसमध्येच काम करत होती. आज जरा काम जास्त होतं आणि एका मास्क घातलेल्या माणसाने तिच्यावर अटॅक केला. काय अटॅक केला? कोणी अटॅक केला? अरे या अशा घटना घडतात तुमच्या ऑफिस मध्ये? एवढ्या जीव घेण्या? नली, नले, काय झालं? नली तुला लागलं नाहीये ना? नली, अगं काय होतंय तुला? नले, नले, नली, नले. नली. का? मी आधीच वचन दिले. वचन? कसलं वचन? कोणाला? मला ऋषीने लग्नाबद्दल विचारलं होतं आणि मी हो म्हटलंय त्याला. ऋषी, ऋषी गावडे ग तिकडे त्या घरात तू सून म्हणून जाणारस? बाबा, नली माझी मैत्रीण आहे हो. अगं मूर्ख मुली, ती तिकडे आहे. सोड तो विचार. खोत घराण्यात जाशील तर सुखाचा संसार करशील. माझं तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करशील. म्हणून काय मी माझ्या मैत्रिणीला दगा देऊ? शिवाय वेद बद्दल माझ्या मनात अशा काही भावना नाहीच आहेत. वेद पण नाही सुखी होणार आहे हो, आणि आमचा संसारच कसा होईल? बस झालं मिताली. आजवर आईच्या आणि वडिलांच्या मायेनं वाढवलाय तुला. हे बघ, माझा शब्द खाली पडू देऊ नकोस. काही वाटेल ते झालं तरी तुझं लग्न वेदशीच होणार. हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि यात बदल होणार नाही.
पी आणि थोडं पी ना लिंबू पाणी, जरा ताकद येईल. पी. बस. बरं वाटतंय का आता? हे बघ, अजिबात घाबरू नकोस, मी सगळे तुझ्या सोबत आहोत. ऋषी, आत घेऊन जा. नली, चल आराम कर आतमध्ये. चल हळू 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 सावकाश. वेद, मला खरं तर तिला तुमच्या ऑफिसमध्ये पाठवायचंच नव्हतं. मी तिला 10 वेळा सांगितलं होतं की तिथं जाणं बंद कर, पण तिनं एक ऐकलं नाही माझं, आणि तिच्या हट्टापुढं माझा नाईलाज झाला म्हणून तिला तिथं पाठवावं लागलं. अरे काय आहे हे? म्हणजे अशा घटना घडतात? काय वाईट केलं रे तिनं तुमचं? तिला एवढा पाण्यात बघता, एवढा अपमान करता तिचा. आई, अजून गप्प बसू मी? बघितलंस ना खोतांच्या मनात तिच्याविषयी किती द्वेष भावना आहेत ते, म्हणून तिच्या जीवावर बेतलंय ते, आणि तू मला शांत बसायला सांगतोय. मला समजून घे, तू जेव्हापासून नलीच्या सानिध्यात आलास तेव्हापासून तिच्या जीवावर संकटच येत आहे. सारख्या वाईट घटना घडतायत तिच्या आयुष्यात, तुझ्या निमित्तानं का असेना, पण पुन्हा खोतांशी आमचा संबंध आला आणि मला तो नको आहे. आई म्हणून विनंती करते, नलीपासून लांब राहा. तू तिला इथं सुखरूप आणून सोडलंस त्याबद्दल धन्यवाद. ये तू आता. आज पहिल्यांदा तुला बघून मनात गिल्ट येत आहे, संकोच वाटतोय मला. त्याली आयुष्यात अगं अशा अनपेक्षित गोष्टी घडत असतात, पण आज जे काही तुझ्या घरात घडवून आणलंय ना, ते खरंच विचित्र आणि चुकीचंच होतं. या सगळ्यात माझी खूप पंचायत झाली. नली, काकू, ऋषी काय बोलतील मला? नली तर मला वहिनी म्हणून हाक मारते. वेद, कदाचित तुला माहित नसेल, पण तुझ्या येण्याआधी तुझ्या बाबांनी माझ्या घरच्यांना काय सांगितलं माहितीये? की तुला मी आवडते. का खोटं बोलले तुझे बाबा? तू अचानक असं उठून गेलास आणि तुझ्या बाबांनी आपलं चक्क लग्नच ठरवलं. मिताली, माझ्या बाबांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल मी काहीच बोलू नाही शकत. शिकवण आणि संस्कार आडवे येतात, पण माझे बाबा मला काहीही न सांगता ह्या थराला जातील असं मला ऑनेस्टली वाटलं नव्हतं. हे बघ, आपण एकमेकांना खूप चांगलं ओळखतो. तुझ्याविषयी माझी काही तक्रार नाहीये वेद, पण प्रश्न येतो तू गावडेंचा. नाही नाही नाही, हे काही करून सगळं प्रकरण मला ऋषीला सांगायला हवं रे. ऋषीला आणि नलीला मी असं अंधारात नाही ठेवू शकत, त्यांना नाही दुखवू शकत. आले मी. मिताली थांब.
हे बघ, मला तुझी कोंडी कळतीये, पण ऋषी आणि नदीला तू हे सगळं सांगावंस ही ती वेळ नाहीये. अरे पण का वेद मला ऐक, आज ऑफिसमध्ये नलीवर अटॅक झाला होता. मरता मरता वाचली ती. तू ऐक, ठीक आहे, ती आता तिला सोडून बाहेर पडत होतो. तुझ्या घरी असताना मला जो कॉल आला होता ना, तू ह्याचसाठीचा होता, म्हणून मी धावत गेलो. मिताली, नली एका खूप मोठ्या धक्क्यातून सावरती. ती सावरायच्या आधी ना आपण तिला यातलं नको काही सांगायला. मुळात आपलं लग्न ठरतंय, रादर ठरवलं जातं. ही गोष्ट नली आणि ऋषीसाठी एक मोठा धक्का आहे. पण वेद बाहेरून कुठून तर कळलं तर उगाच गैरसमज होतील. त्यापेक्षा आपण भेटून सांगूयात ना रे त्यांना. तुझा मुद्दा कळतोय मला, पण ही ती वेळ नाहीये. हे बघ, जे लग्न होणार नाही, रादर आपण ते होऊच देणार नाहीये, त्यावरून नलीला आपण आत्ता त्रास का द्यायचा? ती ऑलरेडी त्रासात आहे. हे बघ, आपण योग्य ती वेळ बघून लवकरात लवकर ऋषी आणि नलीला हे सगळं सांगूया, ठीक आहे? आई, शंकर, रे भिकाजी, या बाहेर सगळे. विठा, तू ये ग. आई ये, बस बस बस. बोल. हा, आले का सगळे? अरे सौर्य कुठे गेला? काय आपल्या खोत कुटुंबासाठी आनंदाची बातमी आहे. आई, खूप दिवसांपासून इच्छा होती ग, या घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून यावी. म्हणून मुकुंद नायकांच्या मुलीला मितालीला वेदसाठी मागणी घालून आलो. गोळी आणि हुशार आहे मिताली, आणि वेद आणि मितालीचा जोडाही अगदी शोभून दिसतोय. मग आई, तुला सांगतो, लग्न ठरवूनच आलो. सुपारी फोडली, आहेर केला, सगळं करून आलो. काय सुनबाई ठरली, सुपारी फुटली, हे सगळं झालं? पण आम्हाला तर आत्ताच सांगतोस तू. अगं, शुभ कार्याला उशीर कशाला? पण छान वाटलं आई आज. वेद कसा आला नाही अजून? नेहमी उशीर करतो हा मुलगा, काळजी वाटते ना? हो का? फार प्रेम होतू चाललंय लेकरावरच. म्हणजे काय आई, माझं आहेच प्रेम माझ्या दोन्ही लेकांवर. आलाच वेद, ये बाळा, ये ये, बस. होतास कुठे तू? काय चिरंजीव, कुठे गायब झाला होता? आई, तुला याची गंमत सांगतो. खोत की रक्तात आहे बरं का याच्या. अगं, लग्नाच्या वाटाघाटी सुरू होत्या, बोलणी सुरू होती, आणि हे साहेब अचानक ताडकन उठले आणि तारा निघूनच गेले. तसं काहीतरी कारण असेल ना, त्याशिवाय तो असं वागणार नाही. बघ, घेतली लगेच बाजू. ए बाबा, तू जरा लांब राहा बरं याच्यापासून. हा, तुझ्यासारखा बिन लग्नाचा राहायला नको. हा, बाबा, एक इमर्जन्सी आली होती म्हणून मला जावं लागलं. कसली इमर्जन्सी? आज ऑफिसमध्ये एक भयानक घटना घडली. काय झालं? नली ऑफिसमध्ये एकटी काम करत असताना तिच्यावर एका गुंडाने अटॅक केला.
काय? मी जर वेळेत पोचलो नसतो ना तर काहीतरी भयंकर झालं असतं. अरे रे, वाईट झालं. पण हल्ला कोणी केला काही समजलं का? नाही, मास्क होता त्याच्या चेहऱ्यावर. थोडक्यात निसटला गाची. जर माझ्या हाती आला असताना तर त्याला सोडला नसता मी. पोलीस कंप्लेंट वगैरे करून आलोय मी. या गाढवानी घोळ घातलेला दिसतोय. अशी घटना ऑफिसमध्ये व्हायला नको होती. नाही, व्हायलाच नाही पाहिजेत. नाही पण एवढं सगळं घडून गेलं आणि सिक्युरिटी आपल्याला कळवत पण नाही. काय झोपा काढतात काय? ते करूया, सिक्युरिटीचा चोख बंदोबस्त करूया. बाबा, परत असं होता कामा नये. हा आई, या आधी कधी झालंय का असं? सांगितलं होतं मी वेदला, टिकळी अपशकुनी असते. जिथे पाऊल ठेवते ना तिथे सत्यानाश करते. त्या संकेतनं तिचा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न केला होता. बापाला परागंदा केला नलीनं. आता आपल्या ऑफिसला तिच्या दुर्दैवाचे फटके सोसावे लागणार आहेत. पर्याय नाही. बाबा, तुमचा नलीवर काय इतका राग आहे? एका गुंडाने तिच्यावर अटॅक केला, यात तिच्या तिकडे असल्याचा काय संबंध आहे? तोच संबंध आहे. मला उलटी उत्तर देऊ नकोस. आधी स्वतःचे नको ते धंदे बंद कर. लग्न कर आणि चांगल्या मार्गाला लाग. वेद, या सगळ्याचा जरा नीट विचार कर. तुझ्या लग्नाची सुपारी फुटली म्हणतोय आता. तुला मला बोलू कुठं दिलं यांनी? मी तर फोड फोड, माझ्या नावाने खडे फोड अजून. अरे बाप आहे मी तुझा. तुझं चांगलं व्हावं हीच कळकळ आहे माझी. जा, आराम कर. मोठी लढाई जिंकून आलायस ना. जा.